हॅलो फ्रेंड्स, आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा थिअरी पार्ट पूर्ण संपवलाय. त्याच्यानंतर एक्सरसाइज पार्ट पण संपवलाय. आता आपण सध्या मिसलेनियसवर काम करत आहोत. मिसलेनियस झाल्यानंतर आपण त्याचे MCQ करूया. त्याआधी मी तुमचा मॅथमॅटिक्स टीचर सागर पवार. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमच्या डाऊटच्या 100% सॉल्व्ह करून मिळतील. सो लेट अस स्टार्ट विथ मिसलेनियस, जो की आपला राहिलेला आहे. त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. Question number 20. Without using truth table, prove that P or Q and negation P implies Q is tautology. ठीक आहे. विदाउट युजिंग ट्रूथ टेबलचा अर्थ काय, लॉज वापरायचे आहेत आपल्याला. सो बघा इकडं, P और Q अँड निगेशन P इम्प्लाइज Q. ब्रॅकेटच्या आतल्या गोष्टींचा विचार करूया. इथं ऑर आहे, इथं अँड आहे, म्हणजे ह्या निगेशन P ला आपण आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सो काय येणार तुमच्याकडे, P अँड निगेशन P और Q अँड निगेशन P इम्प्लाइज Q. कोणता लॉ वापरला मी इथं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक. सो नेक्स्ट, P अँड निगेशन P. सो हा ट्रू असेल तर हा फॉल्स असणार आहे, हा फॉल्स असेल तर हा ट्रू असणार आहे. आणि ट्रू फॉल्स मध्ये अँड ला कसं असतं, T अँड TT अदरवाइज फॉल्स. सो ही अदरवाइज वाली कंडिशन आहे. सो इथं काय आहे तुमच्याकडे, फॉल्स. F और Q अँड निगेशन P इम्प्लाइज Q. कोणता लॉ वापरला हा, कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट बघूया, F फॉर समथिंग. सो हा ट्रू असेल तर F फॉर T येईल, हा फॉल्स असेल तर F फॉर F येईल. म्हणजे हे जे काय असणार आहे तेच तुमचा आन्सर राहणार आहे. सो Q अँड निगेशन P इम्प्लाइज Q. हा कोणता लॉ झाला तुमचा, आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, इम्प्लिकेशन. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, लॉ आहे, कंडिशनल लॉ. P इम्प्लाइज Q दॅट इज इक्वल टू निगेशन P और Q. ठीक आहे. हा कुठला लॉ आहे आपल्याकडे, कंडिशनल लॉ. आणि निगेशन P इम्प्लाइज Q काय असते, P अँड निगेशन Q असते. ठीक आहे. सो निगेशनचा वेगळा आहे, P इम्प्लाइज Q वेगळा आहे. सो P इम्प्लाइज Q काय आहे तुमच्याकडे, निगेशन P. सो निगेशन ऑफ Q अँड निगेशन P और Q. हा कोणता लॉ वापरला आपण, कंडिशनल लॉ. नेक्स्ट पार्ट काय, याचं आपण निगेशन करणार आपल्याला. काय ते निगेशन, अँडचं निगेशन आहे, म्हणजे अँडचा ऑर होईल आणि दोघांना निगेशन डिस्ट्रीब्यूट होईल. सो निगेशन Q और निगेशन P चं निगेशन P और Q. हा कोणता लॉ झाला इथं, निगेशन ऑफ कंजंक्शन. सो निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट बघूया इकडे काय काय राहिले आपल्याकडे. तर हा जो आहे त्या दोघांची मी जागा बदलू शकतो. कुठला लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. सो हे काय होईल, P और निगेशन Q और Q. तर मी लॉला इथं जागा लिहिता, मी इथं खाली लिहितो. तर कुठला लॉ आहे तो, कम्युटेटिव्ह लॉ. सो Q और निगेशन Q काय येणार आहे तुमच्याकडे, ट्रू येणार. हा ट्रू असेल तर हा फॉल्स असेल, हा फॉल्स असेल तर हा ट्रू आहे. आणि ऑर आहे, ऑर कसं लक्षात ठेवतो आपण, F और F. सो दोन्ही F कधीच येणं शक्य नाही. सो ह्याचा आन्सर तुमचा नेहमी काय येणार आहे, ट्रू. सो P और T. हा कुठला लॉ वापरला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट, P और T. हा फॉल्स असेल तर F और T येणार. हा ट्रू असेल तर T और T टीच येणार. सो फायनल आन्सर तुमचा काय येणार आहे, टीच. इथं मी कोणता लॉ वापरला, आयडेंटिटी लॉ. सो फायनल आन्सर काय आलं, T. Therefore it is tautology.
इट इज tautology. Question number 21. करूया. Using rules of logic, write negations of. म्हणजे लॉजिकचे रूल्स वापरून तुम्ही काय करा, खाली दिलेल्या स्टेटमेंटचे निगेशन करा असं त्यांचं म्हणणं आहे. सो फर्स्ट बघा, P or Q and Q or negation R. ठीक आहे. सो याचं निगेशन करत असताना निगेशन ऑफ P or Q and Q or negation R याचं आपण काय करतोय, निगेशन. आता ही तर एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे. सो हे एक स्टेटमेंट, हे एक स्टेटमेंट, दोघांच्या मध्ये काय अँड आहे. तर अँडचं निगेशन कसं होतं, दोघांना निगेशन येतं. निगेशन P or Q, ऑरचं काय, अँडचं काय होईल ऑर, आणि निगेशन Q or निगेशन R. कोणता लॉ, निगेशन ऑफ अँडचं ऑर. अँड म्हणजे काय, कंजंक्शन. नेक्स्ट पॉइंट, याचं निगेशन आतमध्ये वाटून टाकूया. काय ते, निगेशन P अँड निगेशन Q है ना, ऑरचं निगेशन. और निगेशन Q अँड निगेशन R. सॉरी, निगेशन ऑफ निगेशन निघून जाईल. हे कुठलं, निगेशन ऑफ डिसजंक्शन. सो आता याच्यामध्ये बघा, निगेशन Q अँड ते दोन्हीकडे काय केलेले, डिस्ट्रीब्यूट. फक्त हा लेफ्टला आहे, सॉरी हा राईटला आहे, हा लेफ्टला आहे. तर आपण ह्याची जागा चेंज करू शकतो कम्युटेटिव्ह लॉ वापरून. सो काय होईल ते तुमच्याकडे, निगेशन P अँड निगेशन Q और R अँड निगेशन Q. कुठला लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. आता नीट बघा, अँड निगेशन Q मध्ये ऑर. सो हे काय होणार आहे, निगेशन P और R याच्यात आपण निगेशन Q काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलं आहे. सो ह्याला अँटी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणलं तरी चालतं, परंतु आपण त्याला सरळ सरळ काय म्हणणार, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो दिस इज द निगेशन ऑफ दिस होल स्टेटमेंट. ठीक, P अँड निगेशन Q. ठीक आहे. याचं निगेशन बघा, निगेशन ऑफ निगेशन P अँड Q और P अँड निगेशन Q. आता आतमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर हा एक सरळ सरळ फॉर्म्युला आहे. कोणाचा, निगेशन P अँड Q कोण असतंय, तर निगेशन ऑफ Q implies P. Q implies P. कसं काय बरं हे, तर आपण ह्याची थोडीशी जागा चेंज करूया. पहिले काय होईल, Q अँड निगेशन P और P अँड निगेशन Q. सो हे काय केलं मी, कम्युटेटिव्ह लॉ वापरून जागा चेंज केला आहे. कम्युटेटिव्ह लॉ वापरून यांची जागा चेंज केली. आता बघा, ज्याच्याकडे एरो असते, आता बघा की आपल्याकडे एक रूल आहे, निगेशन P implies Q. काय फॉर्म्युला आहे, P अँड निगेशन Q. म्हणजे ज्याच्याकडे एरो आहे त्याला निगेशन, Q ला निगेशन, दोघांच्या मध्ये अँड, बस. सो ज्याच्याकडे एरो आहे त्याला निगेशन, दोघांच्या मध्ये अँड. सो हा काय झालाय तुमच्याकडे, Q implies P च हे काय आहे, निगेशन. और हे कोणाचं निगेशन आहे, P implies Q च हे काय तुमच्याकडे निगेशन. कुठलं, तर मी म्हणणार याला कंडिशनल लॉ. आता हे निगेशन आतमध्ये वाटलं मी, तर ऑरचा काय होईल, अँड, आणि दोघांना निगेशन येईल. सो दोघांना निगेशन येताना हे काय होतंय, Q implies P. ऑरचा काय झाला, अँड, P implies Q.
ठीक आहे. सो Q implies P and P implies Q म्हणजेच काय P डबल implies Q. आठवतंय? ठीक आहे. हा इथं कोण चालू झाला हा निगेशन ऑफ हे ऑरचं निगेशन ऍड झालं ना. सो निगेशन ऑफ डिसजंक्शन आणि हा कुठला लॉ झाला तुमचा कंडिशनल लॉ. Conditional law. So this is the negation of above state. Third, P and Q or R. So याचं निगेशन करूया. निगेशन ऑफ P and Q or R. निगेशन अँड चं करत असताना निगेशन P अँड चं काय होईल और आणि निगेशन ऑफ Q or R कोणता लो निगेशन ऑफ अँडचं ऑर झालंय म्हणजे कंजंक्शन. नेक्स्ट पार्ट काय हे निगेशन करत असताना ऑरचं काय होईल अँड. सो दिस विल बी निगेशन P और निगेशन Q अँड निगेशन R. सो दिस इज निगेशन ऑफ डिसजंक्शन. सो दिस इज द फायनल आन्सर. याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही. नेक्स्ट पार्ट आहे फोर्थ. P implies Q and R. So P implies Q and R चं निगेशन कसं होईल तुमच्याकडे P implies Q and R. and मुळे काय होणार आहे निगेशन ऑफ P implies Q or निगेशन R. सो हे काय वापरलं आपण निगेशन ऑफ and म्हणजे कंजंक्शन. नेक्स्ट पार्ट काय होईल हे निगेशन ऑफ P implies Q काय असते P तसाच मध्ये एंड आणि ज्याच्याकडे एरो आहे त्याला निगेशन और R निगेशन R. सो हे झालं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकत नाही. जर तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर डिस्ट्रीब्यूट करा. डिस्ट्रीब्यूट करून काय फायदा होणार नाही कारण हे R आहे हे P Q आहे. कॉम्प्लिमेंट लॉ कुठं लागला असता पण इथं P आणि Q असतं तर इथं काय कॉम्प्लिमेंट लॉ यूज होणारच नाही. त्याच्यामुळे हे डिस्ट्रीब्यूट करून आपल्याला काहीही फायदा होणार नाही. Question number 23. Express the following in symbolic form. हा S1 हा S2 हा S1 डॅश हा S1 आणि हा S2 डॅश. सो S1 म्हणजे कोण असणार आपल्याकडे P. सो P इज S1 इज क्लोज्ड. निगेशन P म्हणजे काय असणार आहे S1 डॅश इज क्लोज्ड. Q म्हणजे कोण असणार आहे S2 इज क्लोज्ड आणि निगेशन Q म्हणजे कोण असणार आहे S2 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे. सो आता सरळ सरळ याचं काय लिहायचं आपल्याला सिंबॉलिक फॉर्म. सो सिंबॉलिक फॉर्म बघा हा एक ब्रॅकेट हा एक ब्रॅकेट हा एक ब्रॅकेट. ह्याच्यामध्ये कोण आहे S1 आणि S2 म्हणजे P अँड Q ते सिरीज मध्ये आहे. त्याला हा पॅरलल मध्ये आहे और S1 डॅश म्हणजे निगेशन P ह्याला परत हे पॅरलल मध्ये आहे और S1 S2 डॅश. S1 म्हणजे काय तुमच्याकडे P अँड S2 डॅश म्हणजे निगेशन Q. हा झाला तुमचा याचा सिंबॉलिक फॉर्म. आणि आपल्याला फक्त काय सांगायला लावलं त्यांनी सिंबॉलिक फॉर्मच सांगायला लावलं दुसरं काही सांगायला लावलेलं नाही. सेकंड क्वेश्चन बघा ठीक आहे. हा एरो इथं पण इथं पण. दिस इज युअर S1 दिस इज युअर S2
S1 S3. परत एकदा S1 S2 S3 कोण आहे तुम्ही लिहिणार, S1 म्हणजे P Q R आहे. सो हे बघा, हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे P और Q, आणि हे ह्याला अख्खं सिरीज मध्ये म्हणजे एंड S1 म्हणजे P और S3 म्हणजे R. सो दिस इज इट्स सिंबॉलिक फॉर्म. ठीक आहे. Question number 24. Construct switching circuit. पहिले बघा, P and negation Q and R or P and negation Q or negation R. सो नीट बघायला गेले ह्या दोघांमध्ये P कोण आहे तर S1, Q कोण आहे तर S2, R म्हणजे कोण आहे S3. निगेशन P S1 डॅश निगेशन Q S2 डॅश निगेशन R S3 डॅश. सो हे दोघं एकमेकांना पॅरलल आहे. मग ह्याच्यासाठी मी काय करतो, एक वरती ब्रॅकेट तयार करतो हे असं, आणि दुसऱ्यासाठी मी एक ब्रॅकेट तयार करतो, आणि ह्या दोघांमधून जाणार हे पॅर, हा तुमचा लॅम्प आणि हे तुमचं मेन. बघा, हा ब्रॅकेट इथे आणि हा ब्रॅकेट इथे. मग आता हे दोघं एंड मध्ये असल्यामुळं तिथं पॅरललचा प्रश्न येत नाही म्हणून हे पुसून टाकलं आणि ह्या दोघांना एकाच तिघांना एकाच लाईन ठेवलं. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. सो फर्स्ट सेकंड थर्ड आले तिघ और आले ह्याला पॅरलल. त्याच्यामध्ये कोण आहे P अँड. सो मला काय करावं लागेल, P अँड म्हणजे P हे दोघं सिरीज मध्ये पण हे दोघं एकमेकांच्या आतमध्ये पॅरलल. सो मी काय करतो याच्यामध्ये बघा, हा P अँड मध्ये हे दोघं एकमेकांना सिरीज मध्ये असल्यामुळे हा एक इथं आला आणि हा दुसरा इथं आला. ठीक आहे. सो हा पहिला P म्हणजे S1 निगेशन Q S2 डॅश R S3. इथं कोण आहे P, सो S1. हा तर कोण आहे निगेशन Q S2 डॅश आणि निगेशन R म्हणजे S3 डॅश. सो दिस इज युअर एरो, दिस इज अगेन युअर एरो, आणि ही तुमची काय झाली बॅटरी. सो दिस इज इट्स सिम्बॉल सर्किट. दुसरं सर्किट आपण बघूया, P and R or negation Q and negation R and negation P and negation R. सो हा एक पूर्ण ब्रॅकेट आहे, त्याला एंड मध्ये हा दुसरा ब्रॅकेट आहे. सो याचा अर्थ काय की इथं हे पहिला ब्रॅकेट येईल एंड हा दुसरा ब्रॅकेट इथे. सो हा ब्रॅकेट जर नीट बघितला मी तर हे दोघं एंड मध्ये आहेत, हे दोघं एंड मध्ये आहेत, परंतु ह्या दोघांना हे ऑर मध्ये. सो पहिला ब्रॅकेट हा असेल माझ्याकडं, हे इथं ऑर हे इथं, आणि हे अख्खं एक झालं. ह्याला एंड मध्ये हे दुसरं, एंड मध्ये हे दुसरं. दुसऱ्यामध्ये बघितलं तर हे दोघंही एंड मध्येच आहे. सो मी काय करेल, सरळ सरळ सेपरेट काढायचं म्हणून फक्त मी एक असा पार्ट करेल ह्याचा. सो नथिंग एल्स. सो पहिलं P and R. सो P and R. हा निगेशन Q and R. सो इथं निगेशन Q आणि हा निगेशन R. निगेशन P and निगेशन R. सो आता बॅटरी लॅम्प. ठीक. सो P and R S1 S3 निगेशन Q S2 डॅश निगेशन R S3 डॅश निगेशन P S1 डॅश निगेशन R S3 डॅश. आणि अजून हे कंप्लीट झालं नाही, एरो एरो ए. सो दिस इज द सर्किट. क्वेश्चन नंबर 25. सिम्प्लिफाय following so that the new circuit has minimum number of switches. Also draw the simplified circuit. So simplify करायचे, simplify कर, draw simplified circuit.
आणि मिनिमम नंबर ऑफ स्विचेस पाहिजे म्हणतात. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यातला S1 S2 डॅश S1 डॅश S2 S1 डॅश S2 डॅश आणि ही बॅटरी, हा लॅम्प, हा एरो असणं गरजेचं आहे. S1 S2 डॅश S1 डॅश S2 S1 डॅश S2 डॅश. सो परत एकदा आपण काय काय लिहिणार याच्यामध्ये, S1 P म्हणजे कोण आहे, S1 आहे, Q म्हणजे कोण आहे, S2 आहे, R म्हणजे कोण आहे, S3 आहे. परंतु आपल्याकडे S1 आणि S2 आहे. निगेशन P S1 डॅश निगेशन Q S2 डॅश इज क्लोज इज क्लोज इज क्लोज. सो नाव आता सिम्बॉलिक फॉर्म बघायचा ह्याचा तर असं S1 and S2 डॅश. सो P and निगेशन Q ह्याला हे ऑर मध्ये, सो ऑर S1 डॅश S2 निगेशन P and Q. परत ह्याला हे ऑर मध्ये आणि तिसरं S1 डॅश S2 डॅश म्हणजे निगेशन P and निगेशन Q. सो ह्या दोघांचा आता जर मी विचार केला तर ह्याच्यात निगेशन P and आणि निगेशन P and हे वाटलेलं आहे. आता इथं सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला. ठीक आहे. सो पहिला मी तसं ठेवतो P and निगेशन Q और याचा बघूया निगेशन P हा अँड सोबत काय केलं, डिस्ट्रीब्यूट. कोणाला केलाय, Q और निगेशन Q. कुठला लॉ, हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो दिस इज P and निगेशन Q और निगेशन P and Q और निगेशन Q काय असते तुमचं ट्रू. आता हा लॉ कोणता आहे काय सांगत बसायला मला वाटतं गरज नाही, असलं पाहिजे. आता हे लक्षात, कुठला लॉ आहे हा, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट पार्ट इज निगेशन P and T. सो हा ट्रू असेल तर T and T TN, फॉल्स असेल तर F and T FN. सो आन्सर डिपेंड्स अपॉन निगेशन P. सो देयरफॉर P and निगेशन Q और निगेशन P. कोणता लॉ हा, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. नेक्स्ट पार्ट आहे हा और आहे, इथं अँड आहे म्हणजे निगेशन P ला आपण आतमध्ये काय करू शकतो, डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सो दिस इज P और निगेशन P अँड निगेशन Q और निगेशन P. कोणता लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. राईट, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. राईट साइडने आपण डिस्ट्रीब्यूट केलं. आता ह्याच्याकडे बघितलं तर P और निगेशन P काय असणार आहे तुमचं, ट्रू अँड निगेशन Q और निगेशन P. कोणता लॉ, आयडेंटिटी लॉ. हो सॉरी, कॉम्प्लिमेंट लॉ. T अँड समथिंग हा ट्रू असेल तर T अँड T होईल आणि हा फॉल्स असेल तर T अँड F होईल. सो आन्सर डिपेंड्स अपॉन निगेशन Q और निगेशन P. आयडेंटिटी लॉ. आणि ह्याला आपण असं लिहू शकतो निगेशन P और निगेशन Q, कॉम्युटेटिव्ह लॉ. सो आतापर्यंत एक पार्ट झाला, सिम्प्लिफिकेशन झालं. आता मिनिमम स्विचेस पण आहेत, दोनच स्विच राहिले त्याच्यामध्ये. आता ड्रॉ सिम्प्लिफाईड सर्किट, हे सिम्प्लिफाय केलेलं सर्किट तुम्ही काय करा म्हणताय, ड्रॉ करा म्हणताय. ठीक आहे. हे दोघं ऑर मध्ये, तर हा इथे एक स्विच, हा इथे एक स्विच, हे ऑर मध्ये झाल्यामुळे ही बॅटरी, हा लॅम्प आणि हे कनेक्शन. सो दिस इज युअर कंप्लीट डायग्राम. निगेशन P म्हणजे S1 डॅश, निगेशन Q म्हणजे S2 डॅश. सो हा पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह झाला आपल्या क्वेश्चन नंबर 25. नेक्स्ट है क्वेश्चन नंबर 26. Check whether following circuits are logically equivalent.
ए त्यातला पहिला S1 S1 S2 S3 आणि सेकंड S1 S2 S1 S3. सो पहिल्याचा जो सिंबॉलिक फॉर्म आहे तो असा आहे P अँड, बघा हा P अँड हे दोघं ब्रॅकेट मध्ये येतील Q और R. ठीक आहे, पहिल्याचा सिंबॉलिक. दुसऱ्याचा सिंबॉलिक फॉर्म कसा आहे P अँड Q आणि त्याला ऑर मध्ये हे ऑर P अँड R. सो ह्याला जर थोडंसं सिम्प्लिफाय केलं की P अँड आणि P अँड हा डिस्ट्रीब्यूट केलाय. सो P अँड कोणाच्या डिस्ट्रीब्यूट केलाय Q और R मध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता याच्याकडे बघा P अँड Q और R आणि हा पण काय P अँड Q और R. देयरफॉर दे आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. याला चेक करण्याची दुसरी पण प्रोसेस आहे, तुम्ही ह्याचं ट्रूथ टेबल काढू शकता. पण आता आपण लॉज शिकलोय म्हणजे ट्रूथ टेबल हा जास्त अवघड जाईल, लॉज पटकन काम करेल. बी पार्ट आहे आता फर्स्ट. सेकंड ठीक आहे. सो पहिल्याचा सिंबॉलिक फॉर्म येईल S1 S2 S1 S2 S1 S3. काय तुमच्याकडे S1 S2 S3. सो पहिल्याचा सिंबॉलिक फॉर्म काय येईल P और Q. S1 ला हा पॅर अँड S1 S3 P और R. ठीक आहे. तर आता याच्याकडे नीट पाहिलं आपण तर P और डिस्ट्रीब्यूट झालाय, P और कोणाचा डिस्ट्रीब्यूट झालाय Q अँड R मध्ये डिस्ट्रीब्यूट झाला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि सेकंडचा जर सिंबॉलिक फॉर्म बघितला तुम्ही तर हा S1 म्हणजे P आहे और S2 अँड S3 Q अँड R. So P or Q and R again same वाला, therefore they are logically equivalent. हेच प्रूफ. सो आता यातले 2-3 क्वेश्चन राहतात, आपण उद्या कंप्लीट करूया.